आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, जगाची शिलेदार. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्यासोबत कवयित्री आणि समाजसुधारक होते. त्यांच्या आईचे नाव सत्यवती आणि वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते. 1846 मध्ये सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांनी त्यांना शिकवले आणि त्यांच्या साथीने 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाने प्रचंड त्रास दिला, पण तो झुगारून त्यांनी स्त्री शिक्षण, सती प्रथा, जातीव्यवस्था या विरोधात खंबीरपणे ज्योतिरावांना साथ दिली. विधवा आणि अनाथांसाठी आश्रम सुरू केले. मुलींना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली, शेणही फेकून मारले, तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. अशा या माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.